राजकारण्यांच्या अफाट कंपन्या आहेत. आत्ताच्या घटकेला आपण दरेकर, प्रसाद लाड या सगळ्यांच्या म्हटलं, हसन मुश्रीफ, सगळ्यांच्या कंपन्यांनाच आत्ता कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत सगळ्याची. मग ते ॲम्ब्युलन्स असो, कचऱ्याचा असो, सिक्युरिटीचा असो, सगळी कॉन्ट्रॅक्ट्स यांच्याच कंपन्यांना मिळतात. आणि बिडिंग करायला सो कॉल्ड म्हटलं काय जातं, टेंडरिंग होतं आहे, ऑनलाईन बिडिंग होतं आहे. काही नसतं, सगळं ठरलेलं असतं. 3 माणसं असतात, एका कॉन्ट्रॅक्टमध्ये मी व्हॅलिड, एकामध्ये तुम्ही, तिसऱ्यांमध्ये तिसरे, संपला विषय. आणि त्याच्यात दाखवायचे 3 जण बिड करतायत 4 गोष्टींसाठी आणि सगळ्यांना वाटून ती कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायची. आणि इतकं घाण झालं आता राजकारण. तुम्ही पोलिसांकडे जा, काही होत नाही. लोकांच्या जमिनी हे बळकवतात, ती बिचारी माणसं लढतात, त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस टाकल्या जातात आणि काहीच ती लढू शकत नाहीत. कोर्टात जाऊन वर्षानुवर्ष ते चालतं. काय लढणार, काय करणार? सामान्य माणूस जगू शकत नाही अशी स्थिती आहे सध्या. तुमच्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, मला तर इतकं हसू येतं.